ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आणि यावेळी त्यांच्या कागल इथल्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आणि थेट त्यांनी पोलिसांचं सुरक्षाकडे तोडत मुश्रीफांच्या घराच्या दिशेने आगेकूच केली। हसन मुश्रीफांवर नेमके कोणते आरोप ठेवत हा सगळा तपास सुरू आहे बघा। गडहिंग्लज इथल्या अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना याच्यामध्ये हा जो आहे तो अवसायनात काढण्यात आला। त्यानंतर साखर कारखान्याची जावई मतीन मंगुलींच्या ब्रिस्क इंडिया कंपनीला विक्री करण्यात आली। ब्रिस्क इंडियामध्ये कोलकात्यातील बंद कंपन्यांच्या नावे बोगस खाती उघडण्यात आली। बोगस खात्यांमध्ये पैसे टाकून ब्रिस्क इंडियात ते वळते करण्यात आले। कारखान्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेने योग्य लिलाव न केल्याचा आरोप आहे। मुश्रीफ आणि जावाईंनी मिळून 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला। त्याचबरोबर कुठे कुठे हे छापे टाकण्यात आले बघा। हसन मुश्रीफांचं कागलमधलं निवासस्थान, गडहिंग्लज मधील अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना, त्याचबरोबर सांगाव रोडवरील मुश्रीफ समर्थक प्रकाश गाडेकरांचा निवासस्थान, इथे छापा टाकण्यात आला। आणखीन या व्यतिरिक्त आणखीन कुठे छापे टाकण्यात आले बघा। ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कोरेगाव पार्क मधलं कार्यालय, जिथं चंद्रकांत गायकवाड कंपनीचे संचालक बसतात, त्या कार्यालयावरती छापा टाकण्यात आला। ब्रिस्क इंडिया लिमिटेडचं ऑफिस गणेश खिंडमधलं, तिथे छापा टाकण्यात आला। मुश्रीफांचे नातेवाईक जे कोंढवामध्ये अशोका मिल्समध्ये राहतात, तिथे देखील छापा टाकण्यात आला। आपण पाहतो राष्ट्रवादीचे 3 बडे नेते रडारवरती आहेत, ईडीच्या रडारवरती। यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 14 महिने तुरुंगात होते आणि ते 14 महिने तुरुंगात राहिल्यानंतर 29 डिसेंबर 2022 रोजी त्यांची सुटका करण्यात आली। तर मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंगमध्ये सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक 23 फेब्रुवारी 2022 पासून जेलमध्ये आहेत। अशातच आता राष्ट्रवादीचे आणखी एक बडे नेते हसन मुश्रीफ तपास यंत्रणांच्या रडारवरती आलेत। दरम्यान याआधी देखील हसन मुश्रीफ तपास यंत्रणांच्या रडारवरती आले होते। 2019 मध्येही हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर साखर कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती आणि त्याचवेळी पुण्यातील घराची देखील ईडीने झडती घेतली होती। सोबत हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ याच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती। या छाप्यासंदर्भात मुश्रीफांचे बंधू अनवर मुश्रीफ यांच्याशी आम्ही बातचीत केली, बघूयात त्यांनी काय म्हटलं। ईडीची जी छापेमारी सुरू आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अनवर मुश्रीफ जे हसन मुश्रीफ यांचे बंधू आहेत ते आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घ्या। काय सांगाल, कशा पद्धतीने ही छापेमारी सुरू आहे, त्याकडे कसं बघताय? ही वरच्यावर जी छापेमारी चालू आहे, एखाद्या घरात दरोडा करणारा माणसावर मारायचे असते, अशी छापेमारी सकाळी यायची, पाठीचे पोलीस बंदोबस्त बंदूक घ्यायची आणि घरात घुसायच्या। बायका मुलं असतात, कोण असताना बघायचं आणि आज जाऊन कसं तरी करायचं आणि बाहेर बंदूक घेऊन उभा राहायचं। म्हणजे काहीतरी दरोडेखोराच्या घरावर कोणतं छापा बाबा मारलेला आहे आणि हे दरोडेखोराचं घर आहे असं काहीतरी विचार करायचं आणि सगळं कागल गाव कोल्हापूर जिल्हा सगळा ह्याला बळी पाडायचा। हे काहीतरी कुटील डाव आहे। हे काहीतरी एक कोणतरी काहीतरी आपला इथं विरोधक आमदार असेल, उदाहरण असेल त्यांचा, हेच एक डाव आहे। तर हे किरीट सोमय्याचा राग म्हणजे काय आहे की त्याला महालक्ष्मीचं दर्शन आणि गणेश उत्सवाचं विसर्जनला त्यावेळेला बंदी घातली येते। त्यावेळेला तो भावनावश होऊन काहीतरी बोलत आहे, ते त्यावेळेला भावनावश झाला का महालक्ष्मीला मला पर्सेंट दिलं नाही, मला गणित विसर्जन केलं नाही, मला कोल्हापूर बंद केलं, असं करून काहीतरी तिथं काहीतरी हे चालू आहे। तर सकाळी किती वाजल्याच्या पासून ह्या हालचाली सुरू झाल्या? सकाळी 6:30 वाजल्यापासून यांनी सगळ्या घरादाराला, सगळ्या बायका मुलींना विटीला धरलेला आहे। आता आतमध्ये कोण कोण आहे तुमचं काही बोलणं? माझा मुलगा नवाज, साजिद साहेबांचा मुलगा नवीद आणि आबिद, ही 3 मुलं आहेत आणि फक्त सगळ्या लेडीज आहेत। आतमध्ये नेमके हे अधिकारी आले त्यावेळी त्यांनी काय सांगितलं आणि काय एकूणच त्यावेळी परिस्थिती? आम्ही म्हटले आम्ही सगळं तपासणी करणार, करा। ते गावभर समजलं, गावातली माणसं आता चिडली,
गावबंदाची हाक दिलेली आहे. तर इथून पुढे काय होईल ते शासन जबाबदार. साधारण हे घरी ज्यावेळी आले त्यावेळी तुम्हाला काय सांगण्यात आलं आणि त्यावेळी घरी नेमकं कोण कोण काय सांगण्यात आलं नाही, काय नाही. सरळ दारू उघडून सरळ दिवसा दरोडा घातल्यासारखा घातलेला आहे. रात्री दरोडे घालतात ते दिवसात घुसले बंदुकी घेऊन. आता नेमकं आतमध्ये काय सर्च सुरू आहे, काय एकूणच माहिती? आणि बाहेर कोणाला आत येऊ देत नाहीत, बाहेर कोणाला सोडत नाहीत. ही अशी परिस्थिती आहे. तर आता काय करायचं याला? कोणाला काय आत काय चालू आहे, काय आहे, काय काही करायला मार्ग नाही. कोण आहे ते माहीत नाहीत. खरोखर हे सरकारी अधिकारी आहेत काय, खरोखर कोणतर काय तर विरोधी सरकारचं कोणतर आहे असं हे चित्र आहे. बंदूक पिस्तुली घेऊन हे असे उभारलेले आहेत. हसन मुश्रीफांच्यावर जे आरोप होत आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप होत आहेत, त्याकडे सगळे खोटं आहे ते त्यांनी सिद्ध करावं. काय असेल ते त्याला द्यायला शिक्षा घ्यायला तो तयार आहे ना. तुम्ही करावं, तुमच्याकडे पुरावं असतील काय असतील ते होते ना. अशी ही करणे गोष्ट होईल नाही. बायका मुलं असतात, घरात हे असतात, मुळं बाळ असतात. असं जर तुम्ही जर वेठेला जर आला आणि दरोडेखोर जर घरात घुसाला दिवसा तरी जनता सहन करणार नाही. जरी आम्ही आत्ता जरी हाक दिली तरी हे कागल सगळे ह्या पोलिसासकट पळवून पाठवून देतील अशी आमच्यात. कागलच्या नेत्यावर पण तुम्ही आरोप केला. त्यांचं काय, कागलच्या नेत्यावर पण आरोप केलाय भाजपच्या, त्यांचा काय? नाही ते तर मुख्य आहे ना. त्या तर नपुसक त्या नेत्याचं तरी हे सगळं कारस्थान आहे. तो सगळं करतो ना. अध्यक्ष आहे, हे आहे, वरपर्यंत फडफडून मी आहे, हे त्याचं आहे, सगळं त्याचं आहे. त्याला बघू ना सगळं हे त्याचं कार्य. हा आमचा भाऊ, त्याला ह्या 5 जन्मी त्याला पुरून उरेल एवढी ताकद आमच्या भावात आहे. नक्कीच या ठिकाणी जी छापेमारी सुरू आहे त्याचा निषेध आहे ते हसन मुश्रीफ यांच्या बंधूंनी केलेला आहे. याशिवाय समरजित राजे घाटगे यांच्यावरती सुद्धा टीकास्त्र त्यांनी केलेलं आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर पूर्वी ज्या इन्कम टॅक्सची धाड पडली त्यात काहीच सापडलं नाही. आता ईडीची धाड वेगळ्या कारणासाठी असावी असं माझा अंदाज आहे. सतत विरोधी पक्षात जे ठामपणाने उभे राहतात, सरकारला विरोध करतात, त्यांच्या विरोधी असं सर्व एजन्सीचा गैरवापर करून त्यांना बदनाम करणं, नामोरम करणं हा प्रयत्न काही लोक करत आहेत. अशा प्रकारच्या अनेक कारवाया विरोधी पक्षाच्या लोकांना नमवण्यासाठी गेल्या काही दिवसामध्ये सुरू आहेत. आणि नुकतीच काही जजमेंट आली सुप्रीम कोर्टाची. त्या जजमेंटमध्ये पुरेसं माइंड अप्लाय न करता चुकीच्या पद्धतीनं अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जात आहेत, अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. सर्व आरोप हे राजकीयरित्या प्रेरित आहे. हसन मुश्रीफ सारख्या एका चांगल्या नेत्याला अडचणीत आणण्याचं काम कट आणि कारस्थान हे भारतीय जनता पार्टी करत आहे. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवर खोटे आरोप झाले, संजय राऊतांवर आरोप झाले, तशाच प्रकारचे आरोप हसन मुश्रीफांवर देखील करण्यात येत आहे. परंतु न्यायदेवतेच्या माध्यमातून ह्याच्यावर पूर्णपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशी आमची धारणा आहे. जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं. मी राजकारणच म्हणतो हे. पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे एक लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत. आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला काहीच माहिती नाही अजून. आम्ही आणि माहिती पण घेतली. आम्ही फक्त आता लोक इथं यायला लागले, लोकांना आम्ही उद्रेक करू देणार आलो, शांत बसायला लागले. खरं लोकांचा उद्रेक जास्त चालू आहे. गडिंगलज लोकांना आमच्या बंद केले, मुरगुड बंद केले, सेनापती कापशी बंद केले, चिखली बंद केले, उत्तूर भागातल्या सगळी गावं बंद केल्या. सगळी गावात निषेध चालू आहे. आता कार्यकर्ते बंद करतात, त्यांना आता बोलणं ते ऐकण्याची मनस्थिती कुठलेही कार्यकर्ते नाहीत. त्यांचा उद्रेक एकदम जोरात चालू आहे. सगळे कार्यकर्ते आणि बंद करून कागला यायला. तिथं जर कोण गेलं, घरी कोण गेलं तर मी इथं सांगतो की घरी कोण जर गेलं तर दवाखान्याशिवाय आणि निराधार श्रावण बाळन ज्येष्ठ नागरिक शिवाय कागद अजिबात कुणालाही कुठलीही कागद मिळणार नाही. विकासाच्या नावानं हे एकमेकावर आरोपच करत बसलेत आणि सामान्य जनतेचा हाल होत राहतात. आणि काय तर काय ते भाजप वगैरे काय ह्याचं काढ त्याचं काढ करत बसले. विकास काय नाहीच आहे.